भाजपाची प्रचारात मुसंडी, दिग्गज उतरले मैदानात। विटा नगर परिषद निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याअगोदरच प्रचंड रंगत निर्माण झाली आहे। सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे। विधानसभेतील मानहानिकारक पराभव, विटातून घटलेले मताधिक्य यामुळे पाटील गट यावेळी कोणतीही रिस्क घेण्याच्या मूडमध्ये नसल्याचे जाणवत आहे। अनिल बाबर यांच्या सोबतच्या फिसकटलेल्या युतीनंतर माजी आमदार सदाशिवराव भाऊ यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत। उमेदवार निवडीपासून ते प्रचार यंत्रणा राबवण्यापर्यंत त्यांनी वैयक्तिक लक्ष घातले आहे। विटा नगर परिषदेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक येत्या 2 डिसेंबर रोजी होत आहे। सोमवार 17 नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती। यानुसार भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष व 13 प्रभागातील 26 उमेदवार यांची नावे अंतिम केली असून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज धूमधडाक्यात सुरू झाला आहे। माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील, अशोक भाऊ गायकवाड, किरण भाऊ ताळेकर यांनी कोपरा सभा घेत आपला प्रचार दौरा सुरू केला असून जनसंपर्कात आघाडी घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। एकंदरीतच विरोधकांना रोखण्यासाठी भाजप आणि पर्यायाने पाटील गटाने कंबर कसली असून कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे। बातमी संकलन गजानन गायकवाड, क्रांती न्यूज, विटा।